म्हणून बाबा म्हणतात की हे कसे तर बाबा उदाहरण देतात, दुसऱ्यास आम्ही दुखायता त्यांनाच आम्ही श्वासोश्वास करू शकतो. कसे कोण सांगू शकतात? दुसऱ्याक दुखवल्याशिवाय आम्ही श्वासोश्वास करू शकतो नाही. दुसऱ्याक दुखवतात कसे दुखवतात? वेन वी आर ब्रेदिंग लॉट ऑफ जर्म्स आर देअर वी आर किलिंग. तू काम करत असताना लाईट गेली, मेणबत्ती नजर आणि विचित्र राहून ते पेटवतात, त्याच्या लागी असलेले सगळे जंतू सगळे मरतात. अहिंसा झाली की नाही? ती हिंसा झाली. पण असे हे जे असतात ते माप असतात. पण आता कसे तू बसलेले असा अंगात, तुझं हात न तर पाय तर काय त्याका लागले, न कळत लागले एक्सक्यूज, पण मुद्दाम लात मारल्या. एक पॉईंट वाढलो तुझं दुष्कृत्यातलं. म्हणून बाबा सांगतात प्रत्येक कामामध्ये काही ना काही तरी खंच ना खंच तरी हेतू असताच. अगदी सगळे असे हे झाले, सगळे व्यवस्थित झाले तरी किती म्हणता, अरे आजचे बरे झाले नाही म्हणजे तुम्ही सगळे होय होय म्हटल्यानंतर मला आनंद, मग याच्यावर माझा स्वार्थ असा की ना आमका दिसता ते ना म्हणून, पण ॲक्च्युली असतात. म्हणून बाबा म्हणतात प्रत्येक कामातून काही ना काही खंच प्रकारचो स्वार्थ दडलेलो असा. देर इज नथिंग विदाउट स्वार्थ. अशा सार्वजनिक आता हेच आपण बाबा म्हणतात मोबत लावून तिथेतरी आपला जाय ही जी भावना असा ही केन्ना तुमच्या मनातून वाईप आउट जातली तेन्ना तुम्ही यू आर फॉलोईंग द पाथ ऑफ बाबा असे ते सांगतात. मग बाबा पुढं म्हणतात ध्यानात घ्या म्हणता बाबा, मुद्दाम सांगतात कामासाठी काम करणे स्वतःसाठी नाही असे सांगणे इझी असं. कामासाठी काम करता असं स्वतःसाठी ना अशा नाही सोपे असतात. प्रत्येक तसे वागणे कोणाकूच जमणार. म्हणून त्याला लागून जिभेवर कंट्रोल करा म्हणता बाबा. आता जिभेवर कंट्रोल करा म्हणजे कसे, तुका जर का हॉटेलात भेटला किंवा खावपाची सवय असल्या तू त्या अँगलातून पळयता. दुसरं कोणतरी असता पण वक्ता वगैरे असला तर तो किती म्हणता माझ्या प्रवचनाचे एक कौतुक करू ना की किती म्हणून त्याला तो विचार असतात. प्रत्येकाचे आपापल्या क्षेत्रातूनच विचार करत असतात की दुसऱ्यास पसंत पडले की ना. म्हणून बाबा किती म्हणतात खंचेही कर्म त्यांना स्वार्थी हेतूने करता त्यांना ते आपणास दुःखी बनवतात. काही तरी लिपून दौरले त्यातून स्वार्थ असल्यावर तो स्वार्थ तो घात करता. बी केअरफुल म्हणता. डू नॉट यूज द टंग अननेसेसरली. हे तुम्ही हे समजून घ्या म्हणता बाबा. खंचेही कर्म स्वार्थी हेतूने जर का केलेले असले ते तुमका दुःखी बनवतात. त्यामुळे कर्मातील अपयशास तुमका सामोरे जाऊ पडतात, उद्वेगातून निर्माण करतात. म्हणून बाबा सांगतात खंचेही कर्म स्वार्थी हेतूने करू नका. त्यामुळे अपयश देखील आपल्या अंगावर घेऊ नका. म्हणून हे सांगतात हे सांगलं कर्म ही एक उपासना असा. पुढे सांगून बाबा म्हणतात हे सांगून म्हणतात कर्म ही उपासना असा की ते हायेस्ट हे दिले असतात त्याचा हे पोझिशन. काही लोकांना असे वाटतात, असे देर आर सर्टन पीपल त्यांना असे दिसतात की एक विशिष्ट कर्माद्वारे ईश्वरास सहाय्य केले अशी आमची इच्छा आमच्या मनात विचार येतात. त्यांना बाबा सांगतात अशा विचाराने भरलेले जे लोक असतात ते आय एम डुईंग फॉर द सेक ऑफ साई म्हणून अशा जर का ह्याच्यावर जे असतात त्यांचे ते लोक खंचेही कर्म केल्यासुद्धा त्यांच्यावर ईश्वर संतुष्ट जाऊन कृपा करत नाही. स्वार्थाचो खंचाही तर नाही, स्वार्थाचो त्याच्यात मुवमेंट झाली की ते गेले आमच्या खात्यात जमा जाय ना, क्रेडिट जावपाचे ते डेबिट जातात. म्हणून बाबा म्हणतात कर्म ही उपासना म्हणजे ते म्हणतात की ईश्वर त्यांच्यावर संतुष्ट होऊन त्यांच्यावर कृपा करेल अशी त्यांची भावना असतात उपासना. पण उपासना म्हणजे कृती करायची एक वेगळे आणि तोंडाने विचार करायचे वेगळे, लोकांचे वेगळे आणि ब्रेनने विचार करायचे वेगळे असे ॲट ए टाईम उपासनातून 3 गोष्टी आम्ही करत असतात. ते त्याका कशी पावता येते ती खंची करता असा आम्ही उपासना करता पूजेक बसले असा कोणाचं तर टेलिफोन येतात डायव्हर्शन झाले की ना
आणि पण तो कसे 9 ते 10 अलॉटमेंट टाईम असा माझी पूजा करपाची. तितले टायमाक हांव पूजा करतालो. नाना तरेचे डिफिकल्टी आले ते सांगना पूजा 9 ते 10 केल्या यश मिळू ना. हाऊ इट इज पॉसिबल. हेच बाबा सांगता. मग बाबा म्हणतात मनात निर्माण होणारे असे जे विचार असतात ते स्वार्थी विचार 99% स्वार्थी विचार करतात. अशा विचारामध्ये स्वतः स्वार्थ दडलेलो असता म्हणून बाबांनी सांगला. आता बाबाने एक उदाहरण दिला. रुग्णालय बांधकाम कोण सांगता आपण एक हॉस्पिटल कन्स्ट्रक्ट करतात. तर ते म्हणतात अशा तऱ्हेचे काम हातात जो घेतात त्याचे काही ईश्वराने केलेले काम ते करता की ना म्हणून प्रश्न केला ते बाबांना. सर्व धर्म लोकांत हेल्प म्हणून आम्ही हॉस्पिटल बांधला म्हणून करून हॉस्पिटल कन्स्ट्रक्ट केले. तर ते जे हॉस्पिटल केल्ले आसा त्याचो विचार जो आसा कित्या खातीर केल्ले आसा हे कोणाकूच कळना त्याचे शिवाय. आता त्याने जर का आपले नाव येवपा जाय म्हणून जर का त्या उद्देशाने केले किंवा आणि खंयच्याय पद्दतीने जर केले तर ते ही कॅन डिसीव अस. जे कोणी पळोवपाक आयिल्ले आसात तांकां सगळें कितें तरी दिसतलें पण ॲक्च्युअली हाका ईश्वराक कशें दिसता हेणे कोण आपले नाव जावपा जाय म्हणून ते हे केलें. ईश्वर इतको ईश्वराचो हे कर्माचो हे आसा. म्हणून बाबा सांगता की रुग्णालय बांधणे एक प्रकारचे दुसरे मोठे काम जरी असले तरी ते ईश्वरासाठी केलेले कर्म करना. ज्यांना त्यामागे स्वार्थ असतो. तर का स्वार्थच नसला आता स्वार्थ नसताना कन्स्ट्रक्शन कशी. तर बाबा म्हणतात की ही भावना मनातून काढून टाकून कसलेही तऱ्हेचे हे नका नील कोणी केले सांगपाचे ना काय ना काय ना. आणि तसे ते फॉलोअप करता जाल्यार तूं ते ईश्वराक पावता. म्हणजे त्यातून आपण पाहतो आता अन्न जे आसा अन्नम परब्रह्म. अन्न आम्ही आपल्या दररोज आम्ही जेवता आम्ही कुठले अन्न उडयता. कोणी विचार केला असा अन्न परब्रह्म. कलियुगामध्ये अन्न म्हणजे ब्रह्म. ब्रह्माक आम्ही जाय तसे उडयता. आता गणपती विसर्जनाक आम्ही वताना त्या गणपतीक आम्ही पाण्यात टाकले म्हणटा विसर्जन म्हणटा. मग अन्न देखील अन्नम परब्रह्म असा. म्हणजे जर का ताटात उरले तर ते टाकले म्हणजे की उरले म्हणजे की विसर्जन केले त्याचे म्हणजे. त्याचे विसर्जन काही करतले तू ते वेट आणि ड्राय आणि वेटचे डबो आपण त्यातून उडीत आलो. त्याच्यापेक्षा बाबा सांगतात मूक जे हे असा सजीव प्राणी असतात त्यांना ते पोटात घाला ते म्हाका पावता. इतले कर्माचे हे असतात. आता हे सांगून बाबा पुढे म्हणता की विश्वातील देश जे असतात हे संबंध युनिवर्स ते 2 भागात विभागलेले असतात म्हणून म्हणता बाबा. 2 म्हणजे कसे एक कर्मभूमी आणि एक भोगभूमी. आता कर्मभूमी म्हणजे त्यातून तिथंच आपले कर्मभूमी म्हणजे व्हॉट यू थिंक कर्मभूमी. आता भारत कर्मभूमी असा म्हणजे की मेजॉरिटी ऑफ द पीपल हिअर आर फॉलोईंग धर्मानुसार काम करतात. भोगभूमी म्हणजे कसं असा ते त्या कंट्री म्हणजे वेस्टर्न कंट्रीज त्यातून ते आपल्या इंद्रिय सॅटिस्फॅक्शन कसे जाते ते पळयतात. म्हणजे भारतासारख्या म्हणजे कर्मभूमीतल्या लोक जे असतात ते लोक आपल्या कर्मात महत्त्व देतात आणि ते आध्यात्मिक दृष्टीने कर्म हे करतात. फॉर एक्झाम्पल महाभारतात कुरुक्षेत्रावर युद्ध चालू व्हायचे पहिली तर मला पांडवाने आपले हे सगळे हे काढून चलत गेले ते आणि भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य यांना स्वतः जाऊन त्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतलो की आम्ही तुमच्या विरुद्ध लढत असा तुम्ही आमकां ज्ञान दिल्ले आसा. त्या ज्ञानी गुरूच्या विरुद्ध म्हाका लढपाची आता चान्स हे संधी आल्ली आसा. ही योग्य संधी ना ही म्हाका आशिल्ली घटना घडली असे. ताका लागून तुम्ही आमच्यावर कृपा करा आणि आमचे नमस्कार स्वीकारा. हे कसे आता म्हणून बाबा म्हणता युद्ध सुरू होण्यापूर्वी पांडवांनी जे भीष्म द्रोण कृप यांना बंधून त्यांची क्षमा मागून आशीर्वाद घेतले. वनवासात देखील त्यांनी धर्माचे पालन केले.
धर्मभूमी. पण योगभूमी कशी असते, हे लोक सदैव इंद्रिय तृप्तीविषयी पळत असतात. योगभूमी फक्त इंद्रियाची तृप्ती केली तर काय होते, व्हॉट हॅपन इफ वी फॉलो द इंद्रिया, दे विल पुट अस इन ड्यू. इंद्रिय केन्नाही तुका सत्मार्गानं वरनात, वाईट मार्गानंच वरतात. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. हे सांगून बाबा म्हणतात, भारत ही कर्मभूमी असा आणि येथील लोक जे असतात ते कार्यात योग्य ध्येयाच्या म्हणजे अंतस्थ इंटरनल फिलिंग्स जे असतात त्याला महत्त्व दितात. तर कृतकोटी नावाचं एक हुशार मनुष्य होऊन गेलो, वेल रेड हुशार. त्यांनी एक स्टेटमेंट केले की कर्मभूमीतले लोक बाहेर कसे दिसतात, चांगले दिसतात की ना, इथले पळतात, आत किती असा हे पळेनात. आणि भोगभूमीतले लोक जे असतात, भोगभूमीतले लोक जे असतात ते बाहेरचे सगळे पळतात, आतले ना. कर्मभूमीचे जे लोक असतात ते आतले पळतात पहिल्यांदा, मागे बाहेरचे. फरक कळलो. तर हे असे कर्मभूमी आणि भोगभूमी अशी डिव्हिजन झालेली असतात. हे सांगून बाबा म्हणतात कर्म हे अनिवार्य असं आहे, यू कांट हेल्प. ते प्रत्येकाच्या विचारातून अंतर्भूत झालेले असतात. आता हे झाल्यानंतर बाबा प्रश्न विचारतात, व्हॉट इज ॲक्शन. कर्म म्हणजे किती सांगा बाबा आता येतात. आणि बाबा म्हणतात कर्म म्हणजे क्रिया, ॲक्ट. ॲक्शन आणि ॲक्ट यातून फरक असा, कन्फ्युजन करून घेऊ नका. ॲक्शन म्हणजे कर्म झाले आणि कर्म ही येतं ॲक्ट असा. तर करी कशी, तर बाबा सांगतात कर्म म्हणजे क्रिया. आपण प्रत्येक जन्मातून, आतापर्यंत आमचे कितीतरी जन्म झाले असतात, प्रत्येक जन्मातून ज्या बऱ्या वाईट गोष्टी केलेल्या असतात, आमच्या हातून घडलेल्या असतात, त्या सर्व गोष्टी कर्म या नावाने संबोधले जातात. म्हणजे सकाळपासून सांजेपर्यंत जे किती करतात ते सगळे कर्म म्हणून जातात. म्हणून बाबा सांगतात बी केअरफुल, एकदम चूक पण उले नका, कोणा इमिजिएटली ॲन्सर देऊ नका. थोडे विचार करा, थिंक ओव्हर, विचार करून. बाबा म्हणतात की हे कसे, तर बाबा उदाहरण देतात, दुसऱ्यास आम्ही दुखायता त्यांनाच आम्ही श्वासोश्वास करू शकतो. कसे, कोण सांगू शकतात. दुसऱ्याक दुखवल्याशिवाय आम्ही श्वासोश्वास करू शकतो ना. दुसऱ्याक दुखवतात, कसे दुखवतात. when we are breathing, lot of germs are there we are feeling. तू काम करत असताना लाईट गेली, मेणबत्ती नजर आणि विचित्र राहून ते पेटवतात, त्याच्या लागी असलेले सगळे जंतू सगळे मरतात. अहिंसा झाली की नाही, ती हिंसा झाली. पण असे हे जे असतात ते माफ असतात. पण आता कसे तू बसलेले असा अंगात, तुझं हात न तर पाय तर काय त्याका लागले, न कळत लागले, एक्सक्यूज, पण मुद्दाम लात मारल्या, एक पॉईंट वाढलं तुझं दुष्कृत्यातलं. म्हणून बाबा सांगतात प्रत्येक कामामध्ये काही ना काही तरी खंच तरी हेतू असताच. अगदी सगळे असे हे झाले, सगळे व्यवस्थित झाले तरी किती म्हणता, अरे आजचे बरे झाले नाही, म्हणजे तुम्ही सगळे होय होय म्हटल्यानंतर मला आनंद, माझा स्वार्थ असा की ना आमका दिसता ते ना म्हणून, पण ॲक्च्युली असतात. म्हणून बाबा म्हणतात प्रत्येक कामातून काही ना काही खंच प्रकारचं स्वार्थ तर दडलेलो असा. देर इज नथिंग विदाऊट स्वार्थ. अशा सार्वजनिक आता हेच आपण बाबा म्हणतात मोबत लावून तिथेतरी आपला जाय, ही जी भावना असा ही केन्ना तुमच्या मनातून वाईप आउट जातली, त्यांना तुम्ही यू आर फॉलोईंग द पाथ ऑफ बाबा असं ते सांगतो. मग बाबा पुढं म्हणतात ध्यानात घ्या म्हणता बाबा, मुद्दाम सांगतात कामासाठी काम करणे, स्वतःसाठी नाही असे सांगणे इझी असं. कामासाठी काम करता असं, स्वतःसाठी ना अशा नाही सोपे असतात. प्रत्येकात तसे वागणे कोणाकडून जमत. म्हणून त्याला लागून जिभेवर कंट्रोल करा म्हणता बाबा.
तर जिभेवर कंट्रोल करा म्हणजे कसे, तुका जर का हॉटेलात भेटलात किती खावपाची सवय असल्यास तू त्या अँगलातून पळयता. दुसरं कोणतरी असता पण वक्ता वगैरे असला तर तो किती म्हणतात माझ्या प्रवचनाचे एक कौतुक करू ना की किती म्हणून त्याला तो विचार असतात. प्रत्येकाचे आपापल्या क्षेत्रातूनच विचार करत असतात की दुसऱ्यास पसंत पडले की ना. म्हणून बाबा किती म्हणतात खंयचेही कर्म ज्यांना स्वार्थी हेतूने करता त्यांना ते आपणास दुःखी बनयतात. काही जरी लिपून दवरले तर आपण स्वार्थ असल्यावर तो स्वार्थ तो घात करता. दॅट बी केअरफुल म्हणता. डू नॉट यूज द टंग अननेसेसरली. हे तुम्ही हे समजून घ्या म्हणा बाबा. खंयचेही कर्म स्वार्थी हे तुम्ही जर का केलेले असले ते तुमका दुःखी बनायता. त्यामुळे कर्मातील अपयशास तुमका सामोरे जाऊ पडतात. इथे त्यातून निर्माण करतात. म्हणून बाबा सांगता खंयचेही कर्म स्वार्थी हेतूने करू नका. त्यामुळे अपयश देखील आपणास अंगावर घेऊ नका. म्हणून हे सांगता हे जाऊन कर्म ही एक उपासना असा पुढे सांगून बाबा म्हणतात. ते सांगून म्हणतात कर्म ही उपासना असा की ते हायेस्ट हे दिले असतात त्याचा हे पूजेचं. काही लोकांना असे वाटतात असे बेराच पीपल त्यांना असे दिसतात की एक विशिष्ट कर्माद्वारे ईश्वरास सहाय्य केले अशी आमची इच्छा आमच्या मनात विचार येतात. त्यांना बाबा सांगतात अशा विचाराने खारलेले जे लोक असतात ते आय डुईंग फ्रॉम टेक ऑफ साई म्हणून अशा जर का ह्यातून जे असतात त्यांचे ते लोक खंयचेही कर्म केल्यासुद्धा त्यांच्यावर ईश्वर संतुष्ट जाऊन कृपा करत नाही. स्वार्थाचो खंयच्याही तरले स्वार्थाचो त्याच्यात मुवमेंट झाली की ते गेले आमच्या खात्यात जमा जायना. क्रेडिट जावपाचे ते डेबिट जातात. म्हणून बाबा म्हणतात कर्म ही उपासना म्हणजे ते म्हणतात की ईश्वर त्यांच्यावर संतुष्ट होऊन त्यांच्यावर कृपा करेल अशी त्यांची भावना असतात उपासना. पण उपासना म्हणजे कृती करायची एक वेगळे आणि तोंडाने विचार करायचे वेगळे, लोकाचे वेगळे आणि ब्रेनने विचार करायचे वेगळे असे ॲट ए टाईम उपासनातून 3 गोष्टी आम्ही करत असतात. ते त्याका कशी पावता येते ती खंयची करता असा आम्ही उपासना करता पूजेक बसले असा कोणाचं जो टेलिफोन येतात डायव्हर्शन झाले की ना. आणि पण तो कसे 9 ते 10 अलॉटमेंट टाईम असा माझी पूजा करपाची. तितल्या टायमाक हांव पूजा करतालो नाना तरेचे डिफिकल्टी आले ते सांगना पूजा 9 ते 10 केल्या यश मिळू ना. हाऊ इट इज पॉसिबल. हेच बाबा म्हणतात मनात निर्माण होणारे असे जे विचार असतात ते स्वार्थी विचार 99% स्वार्थी विचार करतात. अशा विचारामध्ये स्वतः स्वार्थ दडलेलो असता म्हणून बाबांना सांगला. आता बाबाने एक उदाहरण दिला. रुग्णालय बांधकाम कोण सांगता आपण एक हॉस्पिटल कन्स्ट्रक्ट करता. तर ते म्हणतात अशा तऱ्हेचे काम हातात जो घेतात त्याचे काही ईश्वराने केलेले काम ते करता की ना म्हणून प्रश्न केला ते बाबांना. सर्व धर्म लोकांक हेल्प म्हणून आम्ही एक हॉस्पिटल बांधला म्हणून हॉस्पिटल कन्स्ट्रक्ट केले. तर ते जे हॉस्पिटल केल्लें आसा त्याचो विचार जो आसा कित्या खातीर केल्ले आसा हे कोणाकूच कळना त्याचे शिवाय. आता त्याने जर का आपले नाव येवपा जाय म्हणून जर का त्या उद्देशाने केले किंवा आणि खंयच्याही पद्धतीने जर केले तर ते ही कॅन डिसीव अस. जे कोणी पळोवपाक आयिल्ले आसात तांकां सगळे कितें तरी दिसतले पण ॲक्च्युअली हाका ईश्वराक कशें दिसता ताणें कोण आपले नाव जावपा जाय म्हणून त्याने हे केलें. ईश्वर इतको ईश्वराचो हे कर्माचं हे आसा. म्हणून बाबा सांगतात की रुग्णालय बांधणे एक प्रकारचे दुसरे मोठे काम जरी असले तरी ते ईश्वरासाठी केलेले कर्म ज्यांना त्यामागे स्वार्थ असतात. जर का स्वार्थच नसला आता स्वार्थ नसताना कन्स्ट्रक्शन कधी तर बाबा म्हणतात की ही भावना मनातून काढून टाकून कसलेही तऱ्हेचे हे नका नील कोणी केले सांगपाचे ना काय ना. आणि तसे ते फॉलोअप करता जाल्यार ते ईश्वराक पावतात. म्हणजे त्यातून आपण पाहतो आता अन्न जे आसा अन्नम परब्रह्म. अन्न आम्ही आपल्या दररोज आम्ही जेवता आम्ही कुठले अन्न उडयता कोणी विचार केला असा.
अन्न परब्रह्म. कलियुगामध्ये अन्न म्हणजे ब्रह्म. ब्रह्माक आम्ही जाय तसे उडयतात. आता गणपती विसर्जनाक आम्ही येताना त्या गणपतीक आम्ही पाण्यात टाकले म्हणतात, विसर्जन म्हणतात. मग अन्न देखील अन्नम परब्रह्म असा, म्हणजे जर का ताटात उरले तर ते टाकले म्हणजे की उरले म्हणजे की विसर्जन केले त्याचे म्हणजे. त्याचे विसर्जन काही करतले तू ते वेट आणि ड्राय आणि वेटचे डबो असतात त्यातून उडीत आलो. त्याच्यापेक्षा बाबा सांगतात मूक जे हे असा सजीव प्राणी असतात त्यांना ते पोटात घाला, ते म्हाका पावता. इथले कर्माचे हे असतात. आता हे सांगून बाबा पुढे म्हणतात की विश्वातील देश जे असतात हे संबंध युनिवर्स हे 2 भागात विभागलेले असतात म्हणून म्हणता बाबा. 2 म्हणजे कसे, एक कर्मभूमी आणि एक भोगभूमी. आता कर्मभूमी म्हणजे त्यातून तिथंच आपले कर्मभूमी म्हणजे व्हॉट यू थिंक कर्मभूमी. आता भारत कर्मभूमी असा म्हणजे की मेजॉरिटी ऑफ द पीपल हिअर आर फॉलोईंग धर्मानुसार काम करतात. भोगभूमी म्हणजे कसं असा ते त्या कंट्री म्हणजे वेस्टर्न कंट्रीज त्यातून ते आपल्या इंद्रिय सॅटिस्फॅक्शन कसे जाते ते पळतात. म्हणजे भारतासारख्या म्हणजे कर्मभूमीतल्या लोक जे असतात ते लोक आपल्या कर्मात महत्त्व देतात आणि ते आध्यात्मिक दृष्टीने कर्म हे करतात. आता फॉर एक्झाम्पल महाभारतात कुरुक्षेत्रावर युद्ध चालू व्हायचे पहिली धर्मराज पांडवाने आपले हे सगळे हे काढून चलत गेले ते आणि भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांना स्वतः जाऊन त्यांचा नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतलं की आम्ही तुमच्या विरुद्ध लढत असा, तुम्ही आमका ज्ञान दिले असा, त्या ज्ञानी गुरुच्या विरुद्ध म्हाका लढपाची आता चान्स आले, हे संधी आली असा. ही योग्य संधी ना, ही म्हाका आशिल्ली घटना घडली असे, ताका लागून तुम्ही आमच्यावर कृपा करा आणि आमचे नमस्कार स्वीकारा. हे कसे आता म्हणून बाबा म्हणतात युद्ध सुरू होण्यापूर्वी पांडवांनी जे भीष्म, द्रोण, कृप यांना बंधून त्यांची क्षमा मागून आशीर्वाद घेतले. वनवासात देखील त्यांनी धर्माचे पालन केले. धर्म पण योगभूमी कसे असते, हे लोक सदैव इंद्रिय तृप्तीविषयी पळत असतात. भोगभूमी फक्त इंद्रियाची तृप्ती केली तर काय होते, व्हॉट हॅपन इफ वी फॉलो द इंद्रिया दे विल पुट अस इन ड्यू. इंद्रिय केन्नाही तुका सत्मार्गानं वरनात, वाईट मार्गानंच वरतात. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. हे सांगून बाबा म्हणतात भारत ही कर्मभूमी असा आणि येथील लोक जे असतात ते कार्यात योग्य ध्येयाच्या म्हणजे अंतस्थ इंटरनल फिलिंग्स जे असतात त्याला महत्त्व देतात. तर कृतकोटी नावाचं एक हुशार मनुष्य होऊन गेलो, वेल रेड हुशार. त्यांनी आता एक स्टेटमेंट केले की कर्मभूमीतले लोक बाहेर कसे दिसतात, चांगले दिसतात की ना इथले पळतात, आत किती असा हे पळेनात. आणि भोगभूमीतले लोक जे असतात भोगभूमीतले लोक जे असतात ते बाहेरचे सगळे पळतात, आतले ना. कर्मभूमीचे जे लोक असतात ते आतले पळतात पहिल्यांदा, मागे बाहेरचे. फरक कळलं. तर हे असे कर्मभूमी आणि भोगभूमी अशी डिव्हिजन झालेली असतात. हे सांगून बाबा म्हणतात कर्म हे अनिवार्य असं आहे, यू कांट हेल्प. ते प्रत्येकाच्या विचारातून अंतर्भूत झालेले असतात. आता हे झाल्यानंतर बाबा प्रश्न विचारतात व्हॉट इज ॲक्शन. कर्म म्हणजे किती सांगा बाबा आता येतात. आणि बाबा म्हणतात कर्म म्हणजे क्रिया, ॲक्ट. ॲक्शन आणि ॲक्ट यातून फरक असा, कन्फ्युजन करून घेऊ नका. ॲक्शन म्हणजे कर्म झाले आणि कर्म हे ॲक्ट असा. तर करी कशी, तर बाबा सांगतात कर्म म्हणजे क्रिया. आपण प्रत्येक जन्मातून आतापर्यंत आमचे कितीतरी जन्म झाले असतात, प्रत्येक जन्मातून ज्या बऱ्या वाईट गोष्टी केलेल्या असतात, आमच्या हातून घडलेल्या असतात, त्या सर्व गोष्टी कर्म या नावाने संबोधले जातात. म्हणजे सकाळपासून सांजेपर्यंत जे किती करतात ते सगळे कर्म म्हणून जातात. म्हणून बाबा सांगतात बी केअरफुल.
एकदम झुक पण उले नका, कोणा इमिजिएटली ॲन्सर देऊ नका. थोडे विचार करा, थिंक ओव्हर, विचार करून. म्हणून बाबा म्हणतात की हे कसे, तर बाबा उदाहरण देतात, दुसऱ्यास आम्ही दुखायता त्यांनाच आम्ही श्वासोश्वास करू शकतो. कसे, कोण सांगू शकतात? दुसऱ्याक दुखवल्याशिवाय आम्ही श्वासोश्वास करू शकतो ना. दुसऱ्याक दुखवता कसे दुखवता? वेन वी आर ब्रेदिंग, लॉट ऑफ जर्म्स आर देअर, वी आर किलिंग. तू काम करत असताना लाईट गेली, मेणबत्ती नजर आणि विचित्र राहून ते पेटवतात, त्याच्या लागी असलेले सगळे जंतू सगळे मरतात. अहिंसा झाली की नाही? ती हिंसा झाली. पण असे हे जे असतात ते माप असतात. पण आता कसे, तू बसलेले असा अंगात, तुझं हात न तर पाय तर काय त्याका लागले, न कळत लागले, एक्सक्यूज, पण मुद्दाम लात मारल्या. एक पॉईंट वाढलो तुझं दुष्कृत्यातलं. म्हणून बाबा सांगतात, प्रत्येक कामामध्ये काही ना काही तरी खंच ना खंच तरी हेतू असताच. अगदी सगळे असे हे झाले, सगळे व्यवस्थित झाले, तरी किती म्हणता, अरे आजचे बरे झाले नाही, म्हणजे तुम्ही सगळे होय होय म्हटल्यानंतर मला आनंद, मग ह्याच्यावर माझा स्वार्थ असा की ना आमका दिसता ते ना म्हणून, पण ॲक्च्युली असतात. म्हणून बाबा म्हणतात, प्रत्येक कामातून काही ना काही खंच प्रकारचं स्वार्थ दडलेलो असा. देर इज नथिंग विदाऊट स्वार्थ. अशा सार्वजनिक आता हेच आपण बाबा म्हणतात, मोबत लावून तिथे तरी आपला जाय, ही जी भावना असा, ही केन्ना तुमच्या मनातून वाईप आउट जातली, त्यांना तुम्ही यू आर फॉलोईंग द पाथ ऑफ बाबा असं ते सांगतो. म्हणून बाबा पुढं म्हणतात, ध्यानात घ्या म्हणता बाबा, मुद्दाम सांगतात, कामासाठी काम करणे, स्वतःसाठी नाही असे सांगणे इझी असा. कामासाठी काम करता असं, स्वतःसाठी ना अशा नाही सोपे असतात. प्रत्येकात तसे वागणे कोणाकूच जमत. म्हणून त्याला लागून जिभेवर कंट्रोल करा म्हणता बाबा. आता जिभेवर कंट्रोल करा म्हणजे कसे, तुका जर का हॉटेलात भेटलात की त्या खावपाची सवय असल्या, तू त्या अँगलातून पळयतात. दुसरं कोणतरी असता, पण वक्ता वगैरे असला तर तो किती म्हणतात, माझ्या प्रवचनाचे एक कौतुक करू ना की किती म्हणून त्यांना तो विचार असतात. प्रत्येकाचे आपापल्या क्षेत्रातूनच विचार करत असतात की दुसऱ्यास पसंत पडले की ना. म्हणून बाबा किती म्हणतात, खंचेही कर्म त्यांना स्वार्थी हेतूने करता त्यांना ते आपणास दुःखी बनवतात. काही तरी लिपून दौरले त्यातून स्वार्थ असल्यावर तो स्वार्थ तो घात करता. दॅट पण बी केअरफुल म्हणता. डू नॉट यूज द टंग अननेसेसरली. हे तुम्ही हे समजून घ्या म्हणा बाबा. खंचेही कर्म स्वार्थी हेतूने जर का केलेले असले ते तुमका दुःखी बनायता. त्यामुळे कर्मातील अपयशास तुमका सामोरे जाऊ पडतात, उद्वेगातून निर्माण करतात. म्हणून बाबा सांगता, खंचेही कर्म स्वार्थी हेतूने करू नका. त्यामुळे अपयश देखील आपणास अंगावर घेऊ नका. म्हणून हे सांगता, हे सांगलं कर्म ही एक उपासना असा. पुढे सांगून बाबा म्हणतात, ते सांगून म्हणतात कर्म ही उपासना असा. किती हायेस्ट हे दिले असतात त्याचा हे पूजेचं. काही लोकांना असे वाटतात, असे देरास पीपल त्यांना असे दिसतात की एक विशिष्ट कर्माद्वारे ईश्वरास सहाय्य केले अशी आमची इच्छा आमच्या मनात विचार येतात. त्यांना बाबा सांगतात, अशा विचाराने भागलेले जे लोक असतात ते आय डुईंग फॉर टेक ऑफ साई म्हणून अशा जर काय ह्यातून जे असतात त्यांचे ते लोक खंचेही कर्म केल्यासुद्धा त्यांच्यावर ईश्वर संतुष्ट जाऊन कृपा करत नाही. स्वार्थाचं खंचाई करणे, स्वार्थाचं त्याच्यात मुवमेंट झाली की ते गेले आमच्या खात्यात जमा जाय ना. क्रेडिट जाऊ पाहिजे ते डेबिट जातं. म्हणून बाबा म्हणतात कर्म ही उपासना म्हणजे ते म्हणतात की ईश्वर त्यांच्यावर संतुष्ट होऊन त्यांच्यावर कृपा करेल अशी त्यांची भावना असतात उपासना. पण उपासना म्हणजे कृती करायची एक वेगळे आणि तोंडाने विचार करायचे वेगळे, लोकांचे वेगळे आणि ब्रेनने विचार करायचे वेगळे असे ॲट ए टाईम उपासनातून 3 गोष्टी आम्ही करत असतात. ते त्याका कसे पावता येते.
ती खंयची खंयची करता असा उपासना करता पुजेक बसलेली असा कोणाचं तर टेलिफोन येतात डायव्हर्शन झाले की ना आणि पण तो कसे 9 ते 10 अलॉटमेंट टाईम असा माझी पूजा करपाची तितके टायमाक हांव पूजा करतालो नाना तरेचे डिफिकल्टी आले ते सांगना पूजा 9 ते 10 केल्या यश मिळू ना हाऊ इट इज पॉसिबल हेच बाबा म्हणतात मनात निर्माण होणारे असे जे विचार असतात ते स्वार्थी विचार 99% स्वार्थी विचार करतात अशा विचारामध्ये स्वतः स्वार्थ दडलेलो असता म्हणून बाबांनी सांगला आता बाबाने एक उदाहरण दिला रुग्णालय बांधकाम कोण सांगता आपण एक हॉस्पिटल कन्स्ट्रक्ट करता तर ते म्हणतात अशा तऱ्हेचे काम हातात जो घेतात त्याचे काही ईश्वराने केलेले काम ते करता की ना म्हणून प्रश्न केला ते बाबांना सर्व धर्म लोकांत हेल्प म्हणून आम्ही एक हॉस्पिटल बांधला म्हणून करून हॉस्पिटल कन्स्ट्रक्ट केले तर ते जे हॉस्पिटल केल्लें आसा त्याचो विचार जो आसा कित्या खातीर केल्लें आसा हे कोणाकूच कळना त्याचे शिवाय आता त्याने जर का आपले नाव येवपा जाय म्हणून जर का त्या उद्देशाने केले किंवा आणि खंयच्याय पद्दतीने जर केले तर ते ही कॅन डिसीव अस जे कोणी पळोवपाक आयिल्ले आसात तांकां सगळें कितें तरी दिसतलें पण एक्चुअली हाका ईश्वराक कशें दिसता ताणें कोण आपलें नांव जावपा जाय म्हणून तें हें केलें ईश्वर इतको ईश्वराचो एक कर्माचो हे आसा म्हणून बाबा सांगता की रुग्णालय बांधणे एक प्रकारचे दुसरे मोठे काम जरी असले तरी ते ईश्वरासाठी केलेले कर्म ठरना जेन्ना त्यामागे स्वार्थ असतो तर का स्वार्थच नसलो आता स्वार्थ नसताना कन्स्ट्रक्शन कशी तर बाबा म्हणतात की ही भावना मनातून काढून टाकून कसलेही तऱ्हेचे हे नका नील कोणी केले सांगपाचे ना काय ना आणि तसे ते फॉलोअप करता जाल्यार तूं ते ईश्वराक पावता म्हणजे त्यातून आपण पाहतो आता अन्न जे आसा अन्नम परब्रह्म अन्न आम्ही आपल्या दररोज आम्ही जेवता आम्ही कुठले अन्न उडयता कोणी विचार केला असा अन्न परब्रह्म कलियुगामध्ये अन्न म्हणजे ब्रह्म ब्रह्माक आम्ही जाय तसे उडयता आता गणपती विसर्जनाक आम्ही वताना त्या गणपतीक आम्ही पाण्यात टाकले म्हणतात विसर्जन म्हणतात मग अन्न देखील अन्नम परब्रह्म असा म्हणजे जर का ताटात उरले तर ते टाकले म्हणजे की उरले म्हणजे की विसर्जन केले त्याचे म्हणजे त्याचे विसर्जन काही करतले तू ते वेट आणि ड्राय आणि वेटचे डबो असतात त्यातून उडीत आलो त्याच्यापेक्षा बाबा सांगतात मूक जे हे असा सजीव प्राणी असतात त्यांना ते पोटात घाला ते म्हाका पावता इतले कर्माचे हे असतात आता हे सांगून बाबा पुढे म्हणता की विश्वातील देश जे असतात हे संबंध युनिवर्स ते 2 भागात विभागलेले असतात म्हणून म्हणता बाबा 2 म्हणजे कसे एक कर्मभूमी आणि एक भोगभूमी आता कर्मभूमी म्हणजे त्यातून तिथंच आपले कर्मभूमी म्हणजे व्हॉट यू थिंक कर्मभूमी आता भारत कर्मभूमी असा म्हणजे की मेजॉरिटी ऑफ द पीपल हिअर आर फॉलोईंग धर्मानुसार काम करतात योग भोगभूमी म्हणजे कसं असा ते त्या कंट्री म्हणजे वेस्टर्न कंट्रीज त्यातून ते आपल्या इंद्रिय सॅटिस्फॅक्शन कसे जाते ते पळयतात म्हणजे भारतासारख्या म्हणजे कर्मभूमीतल्या लोक जे असतात ते लोक आपल्या कर्मात महत्त्व देतात आणि ते आध्यात्मिक दृष्टीने कर्म हे करतात फॉर एक्झाम्पल महाभारतात कुरुक्षेत्रावर युद्ध चालू आहे ते पहिली तर मला पांडवाने आपले हे सगळे हे काढून चलत गेले ते आणि भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य त्यांना स्वतः जाऊन त्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतलो की आम्ही तुमच्या विरुद्ध लढत असा तुम्ही आमकां ज्ञान दिल्ले असा त्या ज्ञानी गुरूच्या विरुद्ध म्हाका लढपाची आता चान्स हे संधी आल्ली आसा ही योग्य संधी ना ही म्हाका आशिल्ली घटना घडली असे ताका लागून तुम्ही आमच्यावर कृपा करा आणि आमचे नमस्कार स्वीकारा हे कसे आता म्हणून बाबा म्हणता युद्ध सुरू होण्यापूर्वी पांडवांनी जे भीष्म द्रोण कृप यांना बंधून
त्यांची क्षमा मागून आशीर्वाद घेतले. वनवासात देखील त्यांनी धर्माचे पालन केले. धर्म पण योगभूमी कसे असते, हे लोक सदैव इंद्रिय तृप्तीविषयी पळत असतात. योगभूमी फक्त इंद्रियाची तृप्ती केली तर काय होते, व्हॉट हॅपन इफ वी फॉलो द इंद्रिया दे विल पुट अस इन ड्यूप. इंद्रिय केन्नाही तुका सत्मार्गानं वरणार, वाईट मार्गानंच वरतात. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. हे सांगून बाबा म्हणतात भारत ही कर्मभूमी असा आणि येथील लोक जे असतात ते कार्यात योग्य ध्येयाच्या म्हणजे अंतस्थ इंटरनल फिलिंग्स जे असतात त्याला महत्त्व देतात. तर कृतकोटी नावाचं एक हुशार मनुष्य होऊन गेलो, वेल रेड हुशार. त्यांनी एकदा एक स्टेटमेंट केले की कर्मभूमीतले लोक बाहेर कसे दिसतात, चांगले दिसतात की नाही इथले पळेतात, आत किती असा हे पळेनात. आणि भोगभूमीतले लोक जे असतात, भोगभूमीतले लोक जे असतात ते बाहेरचे सगळे पळेतात, आतले ना. कर्मभूमीचे जे लोक असतात ते आतले पळेतात पहिल्यांदा, बाहेर बाहेरचे. फरक कळलं. तर हे असे कर्मभूमी आणि भोगभूमी अशी डिव्हिजन झालेली असतात. हे सांगून बाबा म्हणतात कर्म हे अनिवार्य असं आहे, यू कांट हेल्प. ते प्रत्येकाच्या विचारातून अंतर्भूत झालेले असतात. आता हे झाल्यानंतर बाबा प्रश्न विचारतात व्हॉट इज ॲक्शन. कर्म म्हणजे किती. बघा बाबा आता येतात आणि बाबा म्हणतात कर्म म्हणजे क्रिया, ॲक्ट. ॲक्शन आणि ॲक्ट यातून फरक असा, कन्फ्युजन करून घेऊ नका. ॲक्शन म्हणजे कर्म झाले आणि कर्म ही येते ॲक्ट असा. तर करी कशी, तर बाबा सांगतात कर्म म्हणजे क्रिया. आपण प्रत्येक जन्मातून, आतापर्यंत आमचे कितीतरी जन्म झाले असतात, प्रत्येक जन्मातून ज्या बऱ्या वाईट गोष्टी केलेल्या असतात, आमच्या हातून घडलेल्या असतात, त्या सर्व गोष्टी कर्म या नावाने संबोधले जातात. म्हणजे सकाळपासून सांजेपर्यंत जे किती करतात ते सगळे कर्म म्हणून जातात. म्हणून बाबा सांगतात बी केअरफुल. एकदम झुकपण उले नका, कोणा इमिजिएटली ॲन्सर देऊ नका. थोडे विचार करा, ठीक हो, विचार करून एवढे कर्माचं हे असं. आता हे सांगून बाबा विचारतात प्रथम कर्म कसे घडले. आता बाबा या पॉईंटवर कसे घडले, तर बाबा म्हणतात ज्यांना परब्रह्माने परमेश्वराचे रूप धारण केले, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यांना परमेश्वराचे रूप धारण करून ज्ञान, इच्छा, क्रिया अशा 3 तृष्ण्या व्यक्त केल्या. म्हणजे कसे असं, त्यावेळी मूलाधारावर सर्वप्रथम कंपन घडले. मूलाधार म्हणजे परब्रह्म. ते परब्रह्म त्याचा शरीर ना काय ना, इट इज ओनली ए स्पिरिट. त्या स्पिरिटात जेव्हा घडले म्हणजे ते सांगता बाबा सांगतात द व्हेरी फर्स्ट व्हायब्रेटरी मुवमेंट हॅपन वेन परब्रह्म बिकेम परमात्मा अँड 3 थर्स्ट विजडम, विश आणि विल. हे तिन्ही त्याने करू जाय म्हणून परब्रह्माने परमात्मा बनून हे विचार केले. आता हे असे 3 कर्म ते कसे, तर त्यांना त्याने केले ब्रह्मा, विष्णू, महेश. बाबा सांगतात फक्त परब्रह्मा, ब्रह्मा, विष्णू पालन पोषण आणि महेश्वर विलयनाट करता असे त्रिमूर्तीचे रूप साकार केले. पुणे परब्रह्माने, परमात्म्याने नाही. तर आता पुढे म्हणता बाबा पुढे म्हणता की कर्म हो शब्द त्यांना वापरू जायचे. हे देखील महत्त्वाचे बाबा सांगतात. बाबा म्हणतात जो मेरे एखाद्या कृतीचा प्रभाव संपूर्ण फलनिष्पत्तीत जायना. म्हणजेच किती आम्ही म्हणतात ते कर्म केले असा ते पाईपलाईनातून असा, ते पाईपलाईनातून त्याची टाईम येतात त्यांना ते बाहेर येऊन ज्यांना फल दिले त्यांना ते वाईप झाले. तोपर्यंत ते मनुष्याक सोडणार, मग कितलेही जन्म जाऊ. म्हणून आता बाबा म्हणतात द वर्ड कर्मा इज जनरली नोन ॲज मीन वर्क. ट्रान्झॅक्शन्स अँड ॲक्शन्स ऑफ ऑल काइंड्स कॅन बी डेसिग्नेटेड ॲज वर्क.
तर हे सांगून बाबा म्हणतात क्रिया आणि आता प्रश्न आला क्रिया आणि कर्म ह्यातलं फरक हो पण तुझं एक आशिल्लो आणि दुसरं तुझं पॉईंट आशिल्लो कर्म पवित्र केन्ना जाता आता क्रिया आणि कर्म यातील फरक बाबासाहेब सांगतात खंयचीही क्रिया मग ती शारीरिक असो अथवा मानसिक असो ती तोपर्यंत क्रियाच असतात जोपर्यंत त्या क्रियेत बरे वाईट स्वार्थ मानसिक कामना नसतात इट्स व्हेरी इझी हे तर तो म्हणजे क्रिया जी क्रिया आम्ही करतात प्रत्येक जे गोष्ट करत असतात ती पहिल्यांदा क्रिया असतात त्या क्रियाचे कर्ममध्ये ट्रान्सलेट जावपाक जाय त्याका लागून बाबा सांगता हे त्याचं बाबाचं सांगपाचो हे असा क्रियाच असते जोपर्यंत त्या क्रियेत बरे वाईट स्वार्थ मानसिक कामना नसतात म्हणजे डिझायर असना स्वार्थ असना इनफॅक्ट म्हणजे ती क्रिया जी असतात ती निस्वार्थ निष्काम आणि निष्पाप असू जाय आम्ही जी खंयचेही कर्म क्रिया करतात ते निष्पाप निष्काम आणि निस्वार्थ असू द्या या तीन गोष्टीवर या तीन गोष्टीचा परंतु जेन्ना त्या क्रियेत ह्या तीन गोष्टी असनात तेन्ना ते कर्म बनतात कोणत्याही क्रियेत राग आसक्ती प्रीती द्वेष इच्छा कामना ह्या दुर्गुणाने युक्त असतात म्हणजे ज्या क्रियेत कसलंही डिझायर ना इन सिंपल लँग्वेज कसलीही मागणी ना नो डिझायर नो डिमांड नथिंग इज ए क्रिया त्या क्रियेत जर का डिमांड आयलो आम्ही कितेतरी हे करता बाबाकडे मागता बाबा असून दे देव असू दे कितेही असू दे स्वार्थ आमचा स्वार्थ असल्यावर ते आम्ही मागता जेव्हा आम्ही त्यातून शुद्ध पद्धतीने अतिशय धर्मात सांगितले असतं त्या पद्धतीने जरी ते कर्म केले पण त्याच्या पाठीमध्ये जर का डिमांड असलो तर ते कर्म झालं क्रिया उरणार पुढे बाबा सांगता तरी पण काही वेळा आमच्या हातून अनेक जीवजंतूची हत्या घडतात एवढंच आम्ही उदाहरण घेतले की आम्ही आग्नेयींना पेटायतात त्यावर ते जंतू सगळे त्यातून मरतात आता त्यांचे किती पाप कोण सहन करतात त्यांना इट इज एक्सक्यूज प्रत्येक ते याच्यात जीव पाहिजे ना असे असतात म्हणून अशी क्रिया जाणीवपूर्वक नसल्याने ती क्रिया बनना जाणीवपूर्वक म्हणजे नोईंगली आम्ही उदाहरण किती घेतो आहे नोईंगली जर का तू त्या पायाने हे केले तर ते दुष्कर्म झाले पण चुकून तर का लागल्या सॉरी ते इंटेन्शन त्याका पाय लावपाचे म्हणून ना त्यांना इट इज एक्सक्यूज आता ह्या पुढे बाबा सांगता की व्यक्तीची व्यक्त स्वभाव इच्छेने प्रभावित होतो हांगा एक महत्त्वाचे असा बाबा पुढे म्हणतात वेदातील सूत्र जे असतात ते सूत्र एक प्रोक्लेम द सेम ट्रूथ एक ट्रूथ सांगतात वेदातील यद ध्यायती तद इच्छती हे ध्यानात घ्या म्हणजे ज्यावर आमचे ध्यान केंद्रित जातात त्याची इच्छा आम्ही करतात हे प्रत्येकात लागू असं आहे नंतर दुसरे यद इच्छती तत् करोति म्हणजे ज्याची आमका इच्छा होते त्याच्या प्राप्तीसाठी आम्ही धडपड करतो म्हणजे आम्ही कर्म करतो तिसरे यद करोति तत् भवति म्हणजे ज्यासाठी तुम्ही एक कर्म केलेले असतात ते तसेच घडतात म्हणजे दॅट फॉर विच डीड्स आर डन दॅट इज वॉट इट बिकम्स आता ह्याचे एक्सप्लेनेशन सांगताना बाबा सांगतात एक्झाम्पल दिला आम्ही एक समज आता एक रिलिजियस डे असा एक दिवाळी असा दसरा असा आम्ही तुझ्या चलीक एक घड्याळ घेऊन दिवपाक शोरूमाक व्हरता ठीक आहे तुम्ही शोरूमाक वता तेन्ना काय ते तुमचे लक्ष त्यांना केंद्रित खंय झालेले असतात त्या पर्टिक्युलर घड्याळाकडे तुझी चली जी असा ती तिच्या मनात एक दुसरे घड्याळ असतात तुझ्या मनात एक दुसरे घड्याळ असतात व्हाय देर इज डिफरन्सिएशन तिका ते घड्याळ घेवपाचं बाबाची कॅपॅसिटी असा की ना ह्याचं तेका काही लागना पण बाबाक विचार जाता की एवढ्या कॉस्टली घड्याळ तिका घेऊन दिवपाक तिचे एज असा मेंटेनन्स असा ह्याचो विचार कसो असता एकाचो विचार असो असता दुसऱ्याचे विचार तसे असतात त्यांना मिसेस मधी पडतात आणि त्यांना बाबा सांगता निर्माण झालेल्या इच्छेविरुद्ध आपण घड्याळाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात ती शी इज ट्राईंग
टू द मॅक्झिमम एक्सटेंट बेंट अपॉन दॅट आय वॉन्ट दिस वॉच. शेवटी किती आहे आणि इच्छा शेवटी तिच्या इच्छा तृप्तीसाठी तुम्ही जी कृती करता त्या कृतीक इच्छेत त्या इच्छेत कृतीक निर्माण झाले म्हणजे ते कर्म झाले. म्हणजे तुझ्या मनात नशिले तर पण तिका सॅटिस्फाय करू जाय म्हणून तुम्ही ते केले. आता ते खंयच्या उद्देशाने केले किती केले ही भावना वेगळी असत पण ते कर्म घडले असे सांगता. हे त्या तिरीचे यद ध्यायती तद इच्छती तद इच्छती तत् करोती यद करोती तद भवती. याचा अर्थ असा आहे. म्हणून बाबा सांगतात ती व्यक्ती आपण स्वतःचे भविष्य देखील तिने निर्णय आणि कर्म याद्वारा घेतात. आम्ही प्रत्येक गोष्ट जी करत असतात ती कर्म जी करत असतात कळत न कळत आमच्या हातून जे घटना घडतात ते अशा तऱ्हेचं फळ मिळतं आणि ते फळ नंतर आमकां स्वीकारचे करतात ॲक्सेप्ट करचे करतात फॉर एनी रिझन वी हॅव टू ॲक्सेप्ट. आता हे सांगून बाबा म्हणतात कर्माचे प्रकार. आता कर्माचे प्रकार करताना बाबा सांगतात लौकिक कर्म आणि वैदिक कर्म असे दोन असतात कर्माचे प्रकार. त्यात लौकिक कर्माचे जे काही जीवनाला पोषक असतात ते इंद्रियांच्याकडे लागले म्हणजे त्यातून दुष्कर्म चढ जावपाचे. पण हे जे वैदिक कर्म असा ह्याच्याबद्दल बाबा सांगतात ते वैदिक कर्म तीन भागात विस्तारित झाले असतात. ते म्हणजे प्रारब्ध आगामी संचित. प्रारब्ध आगामी संचित. आता हे जे असा ते ह्या तीन याच्यात एक्सप्लेनेशन किती असतात ते पुढे आम्ही करूया. सध्या आम्ही अंगात घेऊया आणि पुढे अंगा बाबाचे कर्माचे प्रचार सांगताना क्रियामान कर्म हे एक सांगतात. आता बाबा कर्माचे प्रकार सांगतायत आणि त्यातून पहिले आहे असे क्रियामान कर्म. क्रियामान कर्म म्हणजे कसे दिवसभर आम्ही काम करत असताना आमच्या हातून किती कर्म घडतात ते सगळे क्रियामान कर्म. ते क्रियामान कर्मातले 99% सगळे फल इमिजिएट मिळतात. म्हणजे ह्याच जन्मात ह्याच त्याच्यामध्ये केले आणि घेतले त्यांना गिव्ह अँड टेक दोन्ही सायमल्टेनियसली. कसे तू म्हणतात तुका भूक लागली असं. आता भूक लागणे बाबा सांगतात आपणास भूक लागली हंगर भूक ती आम्ही किती तरी खावपाक जाय. त्यांना बाबा सांगतात ते कित्याक खावपाक आम्ही वस्तू ती पोटात जातात त्यांना भूक असं म्हणतात म्हणजे फल देऊन कर्म फल देऊन शांत झाले. कित्याक भूक आशिल्ली गरज आशिल्ली अन्नाची ती अन्न ताबडतोब मिळले भूक मिटली शांत झाली ऑन पॉट. पुढे समज दूध असा दूध किंवा दुसरो पदार्थ असा जो पदार्थ तयार जावपाक अर्धा वारा लागता इट टेक्स टाईम. म्हणजे हांगा कसे क्रियामान कर्म किती झाले लेंथ वाढली त्याची ते काळ वाढलो. पुढे असे कर्म असतात की ते एक महिना 2 महिनेपर्यंत त्याचे फ्रूट्स मिळणार. म्हणजे तात्काळ निष्क्रियामान कर्म जर तात्काळ जरी देत असले तर त्यातले असे कर्म असतात त्याला टाईम लागतात. काल इज रिस्पॉन्सिबल. कालावर अवलंबून. काळ म्हणजे टाईमवर अवलंबून असतात. म्हणून हे सांगून बाबा म्हणतात क्रियामान कर्म करपाक माणूस स्वतंत्र असा हे इंडिपेंडंट आहे. हे आम्ही लास्ट वारंवार आम्ही याचा उल्लेख करतात की गॉड बाबाने हेच सांगितलं बाबाने आय हॅव मेड एव्हरीवन फ्री. तुम्ही हे जे पंचमहाभूते आणि हे सगळे निर्माण केले असतात ते सगळे तुमच्या खातीर केले असतात फ्री ऑफ चार्ज. तुम्ही कसे जाय तसे ते एन्जॉय करा. हे सगळे तुमच्या निर्माण केले असतात परब्रह्म सांगतात. परंतु तो एकच सांगतात कॉन्सिक्वेन्सीज यू हॅव टू सफर. इट इज गिवन टू यू फ्री ऑफ चार्ज. पंचमहाभूत फ्री दिल्ले असतात. उदक आम्ही घेता चार्ज करता लाईट घेता चार्ज करता कशाचंही चार्ज करना म्हणता परब्रह्म. सगळे तुमका फ्री दिला एन्जॉय लाईफ. परंतु त्याचे जे रिझल्ट येतात ते मात्र तुम्ही मागे रडू नका माझ्याकडे येऊ नका. यू हॅव टू टेस्ट इट. तर हे सांगून बाबा म्हणतात हे स्वातंत्र्य फ्री स्वातंत्र्य अदर योनी जे असतात म्हणजे अदर दॅन मॅन सजीव जे योनी असतात आपले नाना तरेचे प्राणी हे पशु पक्षी हे सगळे असतात ते असतात त्यांना ना कित्या खातीर त्यांना ना त्यांची भोगभूमी आसा
त्यांच्या जीवात पूर्ण साधन आमची भोग योनी म्हणजे किती असा भोग योनी म्हणजे त्यांना त्यांनी जे कर्म करपाचे असतात ते कर्म करते त्याचे फळ याच जन्मात त्यांना इमिजिएटली ऑर लेटर पण याच जन्मात मिळतात. म्हणून बाबा सांगतात अशा योनीतील जीवात्मे केवळ त्या योनीत असलेल्या उपजत बुद्धीनुसार वागतात. म्हणजे आता वाघ हिंस प्राणी सगळे असतात ते जन्मभर खई घेण्यावर सुद्धा ते हत्या करूनच क्रूरतेनं हत्या करूनच पोट भरतो. हत्ती खई जगातलो काही हत्ती असो तो शाकाहारीच, तो दुसरे काही खायना, शाकाहारीच तो. त्यातून त्यांचे जे कर्म करतात ते त्या दरम्यान त्यांचे वाईप ऑफ जातात. म्हणून बाबा सांगतात संपूर्ण मनुष्य जेवढ्या स्वातंत्र्य भोगतात त्या प्रमाणात त्याची जबाबदारी पण वाढतात. कर भला हो भला, कर बुरा हो बुरा. केलेल्या कर्माची जबाबदारी तूच करतो. माझ्याकडे एवढ्याचे कोणतेही क्रियामान करण्यास आम्ही जरी स्वतंत्र असले ईश्वराच्या कृपेने तरी त्या पुढील परिणामाची जबाबदारी मात्र तुमच्यावर असते. आता संचित कर्मे म्हणजे क्रियामान कर्म झाले एक समजून घेतले. आता संचित कर्म, संचित म्हणजे किती आहे? ॲक्युम्युलेटेड म्हणजे कसे जन्मानुजन्मानु चालत आलेले त्यातले फल मिळून वाईप ऑफ झाले, थोडे उरले किती आले ते पॅक सेकंड लाईफ नवीन जन्मात लागली ते. म्हणून बाबा सांगतात संचित कर्म म्हणजे साठवून राहिलेले कर्म. ॲक्युम्युलेटेड साठवून राहिले म्हणजे किती वाय देर इज ॲक्युम्युलेशन बिकॉज लाईफ इज शॉर्ट. आता एकाचे जर का 80 वर्ष आयुष्य असेल, जन्मताच त्या का ब्रह्मदेवाने त्याचे माथ्यावर भरून काढले असतात 80 वर्ष लाईफ. आता त्याने जे कर्म जे केले असतात त्याच्यातले तर का ते 100 वर्षाचे असल्यास 20 वर्षाचा प्रॉब्लेम उरलो नाही. ते कोण स्वीकारतले? कॅरी फॉरवर्ड नेक्स्ट जन्म. ते प्रारब्धात चिकटतात, प्रारब्धाबरोबर ते नवीन याच्यामुळे ॲक्युम्युलेशन. म्हणून बाबा सांगतो कित्येक क्रियामान कर्मे अशी असतात जी तात्काळ फळ देतात, थोडी अशी क्रियामान असतात जी तात्काळ देत नाहीत. आम्ही समजून घेतले कालमानाप्रमाणे देतात पण फळ देण्यास वेळ, कारण ती पक्व झाली नसतात. आता हंगाम बाबा सांगतात पक्व होईपर्यंत ती शिल्लक राहतात. हे आम्ही आत्ता डिस्कशन केले. तेच कर्मा तीच संचित कर्म. व्हॉट इज पेंडिंग 80 वर्षामध्ये जेवढी जर क्लिअर झाली तेवढी सुटली, पण तुझी तर का 100 वर्षाची तर का असल्यानंतर 20 वर्षाचे डिफरन्शियल काही ॲडजस्ट करतो. नेक्स्ट लाईफ त्यांना प्रिफरन्स मिळतात. त्याच्या पाठीमाग त्या दरम्यान आम्ही जे पुन्हा कर्म करतात ती त्याच्या पाठीला स्वार्थ कसला असेल फक्त पूतच आहे म्हणून ना, तर पूताचे आयुष्य हे सगळे एन्जॉयमेंट करूच आहे. माझा पळपच आहे माझ्या डोळ्याने त्याचे सुख सगळे. तो स्वार्थ त्याचा, तो स्वार्थ यशस्वी जाऊ ना, कित्याक जाऊ ना, त्याका कैकेयीच्या पद्धतीने त्याला वनवास पडले, पुत्राच्या नावाने अनेक जन्म सोडले, जीव सोडले होय की ना. म्हणून बाबा सांगतात तो शाप जो आशिलो ते ब्राह्मणा बाबा आहे तो शाप पक्व होईस्तोपर्यंत त्याचे प्रारब्धात रूपांतर जाऊ ना. म्हणून त्या वयाच्यात तो ॲड जाऊ ना त्या पाईपलाईनातून त्यांना असे लिंक असते. तो शाप पक्व जाईस्तोपर्यंत त्या शापाचे प्रारब्धात रूपांतर त्यांना जाते. तो मेरेन तो प्रात कसोच उरतो आणि मागील प्रारब्धात रूपांतर झाले, नवीन जन्म झाले, हे झाले की ते त्याप्रमाणे आले की फळ बघूच आहे. हे असे सांगितलं. पुढे अनेक म्हणता बाबा म्हणता त्याच्यापुढे संचित कर्म जमा न होण्याची कर्मे कंची. आता आम्ही संचित क्रियामान कर्मे समजून घेतले. म्हणजे क्रियामान कर्मातून किती असतं आम्ही कर्म करता फल हे बघता, काही वेळाने मिळतात, काही टाईमने मिळतात, पण त्याच जन्मात मिळतात. नंतर संचित म्हणजे त्या केले कर्म केलेले असा पाईपलाईनातून असा पण आयुष्य कमी पडले म्हणून ते कॅरी फॉरवर्ड झाले. काही कॅरी फॉरवर्ड झाले नेक्स्ट लाईफ ऑफ. आता बाबा म्हणतात ते अशा संचित कर्मात जमा न होणारी कर्मे खंची. म्हणून बाबा प्रश्न केला, फार सुंदर प्रश्न केला बाबा. तर बाबा म्हणतात संचितात जमा होऊन राहिलेले खंचेही क्रियामान कर्म फल दिव्याशिवाय नाही.
संचितात जे संचित पाईपलाईनातून जी कर्म असा मग ती प्लसही असा मायनसही असा फायद्याचेही असो तोट्याचेही असो ते प्रारब्धात एंटर गेल्यानंतरच त्याचं तो रिझल्ट मिळतो. म्हणून आता कसे झाले लिंक कसे झाले आम्ही कर्म करता कर्माचे फळ भोगता ते कर्माचे फळ भोगू जाय म्हणजे केन्ना भोगू जाय म्हटल्यानंतर आम्ही म्हणतो वेळ येतात त्यांना भोगचे पडले वेळ केन्ना आहे कशी येतात तोपर्यंत कर्म पण गेले ते संचितात राहिले संचितातून ते बाहेर झाल्यानंतर हे देतात शांत जातात शांत जायना कित्याक ते प्रारब्धात एंटर करपाक जाय आणि ते केन्ना प्रारब्धात एंटर जातले एकदा ते प्रारब्धात एंटर झाले की त्याच्यात लायफातून ताका ते स्विकारचेच पडटा म्हणजे त्या जन्मात त्याचे ते हे जातले त्याने पडून जावचे ना. म्हणून जितली कर्म जी आसात ती पाईपलायनात आसात ती सगळी प्रारब्धात आसात ती सगळी कर्मे त्या आयुष्यात तिथपर्यंत जातात जी ज्यादा एक्सेस असतात ती नेक्स्ट जन्मात गेली. आता हे सांगून बाबा म्हणतात संचितात जमा होऊन राहिलेले क्रियामान कर्म फल दिल्याशिवाय शांत जायना. अशी काही कर्मे असतात जी संचितात जमाच जायना संचितातच जमा जायना जाल्यार कर्म फल कशी दितले. अशी ते संचितात जी कर्मे असतात ती संचितात कर्म प्रारब्धात एंटर घेऊन फळ दिल्याशिवाय ते सोडनाय तिथपर्यंत झाले. पण संचितात संचितात जर काय खंयची कर्म वचनात आउट ऑफ हे उरता अशी कर्मे खंयची हो प्रश्न बिकट आसा. पण हांगा बाबा सांगतात ताका 3 कारण आसात. पहिले कारण आसा अभिमान रहित कर्म तुमकां कळटलें हे आता थोडे कळटलें अभिमान रहित नो इगोइजम. दुसरे जनहिताच्या उद्देशाने केलेले कर्म बहुजनहिताय बहुजन सुखाय. तिसरे निष्काम कर्म फलाशा न बाळगलेले कर्म हांगा तुझे पवित्र कर्म. आता अभिमान रहित कर्म पहिलो पॉईंट असा आहे ज्याचे अंतःकरण अहंकारयुक्त नसता. अहंकार नसता म्हणजे अहंकार केन्ना निर्माण जाता हांवें केले हे माझे आसा माझ्या शिवाय दुसरे कोण करतले मामा का हांव आसा म्हणून सगळे जाता त्याचे कसे प्रारब्धात एंट्री मिळतली इमिजिएटली ते पाईपलाईनातूनच वचूं जाय. दुसरे व्यक्तीच्या हातून कोणाचा तरी वध झाला तरी ती व्यक्ती कर्मबंधनात पडना. कर्मबंधनातून बाहेर जी आसा तुवाची खून व्यक्तीच्या हातून जरी वध झाला तरी म्हणजे त्याने ते मारले तरी ते काय ना अशी कर्मे खंयची ती श्रीकृष्णाने अर्जुनाक दिलेले आश्वासन उदाहरण दिला बरोबर. आता आम्ही खंयचे पळयता आसा अभिमान रहित कर्म विसरू नका. पहिलो पॉईंट अभिमान रहितात म्हणजे जे अहंकारयुक्त असतात ते. पण अहंकारयुक्त जे नसता ते जाय ना. जे अहंकार ज्यातून ज्या कर्मातून अहंकार ना म्हणजे हांव केले माझ्यामुळे झाले ही भावना ना ते कर्मबंधनात पडना. त्यातून कर्मबंधन आमकां सूट मिळता. दुसरे कितें आसा आम्ही कोणाचो तरी वध झालो तो वध झाले असताना त्यातून जर का ते चांगल्या विचाराने जर का वध झालेलो असलो तिने गुड मॅनर तर ते संचितात क्रेडिट जायना. आता म्हणजे कसे इट्स डिफिकल्ट म्हणून बाबाने हांगा एक्झाम्पल सुंदर दिले आसा त्याका ते कसे म्हणून विचारले बाबा सांगतात श्रीकृष्णाने अर्जुनाक दिलेले आश्वासन. अर्जुनाक श्रीकृष्णाने कसले आश्वासन दिले कसले आश्वासन दिले तू सांगतालो मारे विसरलो हा मनुस्मरण युद्धाचं विसरलो. श्रीकृष्णाने अर्जुनाक कसले वचन दिले महामनुस्मरण युद्धाचं म्हणजे किती तू धैर्याने पुढे वच सगळ्याक मार गुरुक मार पितामहाक मार कोणाक मार पण प्रत्येक बाण सोडताना माझे नाव दे. दॅट व्हॉट इज द रिझल्ट ऑफ दॅट. कर्म आपल्याकडे सगळे कर्म आपल्याकडे कोणाकडे हां बरोबर. तर कुरुक्षेत्रातील धर्मयुद्धात अर्जुनाच्या हातून कित्येक जणांची हत्या झाली. ते कर्म कर्तृत्व अभिमान रहित असल्या कारणाने त्यातून तो
सुटलो त्या बंधनात अडकलो कित्या खातीर तो ते कर्म केले कसे कर्म केले त्याने सांगले कर्म हांव केल्ले आसा करिष्ये वचनम तव तुझ्या वचनाक तुझे आज्ञेच्या बाहेर हांव ना तुझी आज्ञा कशी आसा तशी हांव करतलो करिष्ये वचनम तव ही माझी प्रॉमिस म्हणटा अर्जुन अशी प्रॉमिस म्हणून देखील अर्जुन मनुष्य असा ध्यानात घ्या 18 दीस कुरुक्षेत्राचे युद्ध झाले आशिल्ले त्या तिसऱ्या दिवशी आणि 9व्या दिवशी कृष्णाक सुदर्शन चक्र हातात घेवपाक भाग पाडले अर्जुनान करिष्ये वचनम तव खंय आसा करिष्ये वचनम जाता प्रॉमिस दिली ईश्वराक कितें हांव तूं सांगता त्याच प्रमाणे तुझ्या आज्ञेचं पालन करेन मग तू जर का माझ्या आज्ञेचे पालन करू इच्छिता तर तिसऱ्या दिवशी आणि 9व्या दिवशी म्हाका सुदर्शन ते कित्याक तर तिसऱ्या दिवसाला 9व्या दिवशी कितें तो टायम खंयचो तिसरो दीस आनी 9वो दीस तो टायम केन्नाचो तिसरो दीस भीष्मा टायम आमी घेता तिसरो दीस लढाईतच कुरुक्षेत्रात तिसरो दीस आणि 9वो दीस दिसा कितें जालें सुदर्शन चक्र तेन्ना युद्ध जाले तेन्ना कृष्णाक अशें फील जाले की हा पितामहाक मारपाक तयार ना कित्या खातीर आजोबा आसा ते त्यांनी त्यांचें धर्म पालन केलेलें आसा अटॅचमेंट आसा लव आसा त्या कारणान तो मारना हे कृष्णाक चायनाक इमिजिएटली सांगले त्याने आणि त्याने मागीर तो तेन्ना कृष्ण ताका सांगता की चित्त स्वस्थ ठेवून लढाई कर तुझ्या चित्तात गडबड झालेली आसा मडूल झालेली आसा तू जसो बाण मारूं जाय तसो बाण तुजो पितामहाच्या अंगापर्यंत पावना कितें तरी जाल्लें आसा म्हणून ते कुरुक्षेत्रावर दरम्यान अर्जुनाच्या ते हांव कर्म करतो ही भावना त्याची नशिली तरी पण आता हे आम्ही ॲडिशनल म्हटले हे करिष्ये वचनम तव म्हणून वचन देऊन देखील त्याने 2 पटी कृष्णाक सुदर्शन चक्र घेवपाक लायलें परंतु ते घेऊ ना कृष्णाने पण कृष्णाचे जे वचनपूर्ती वचन हे झालं कृष्णाने देखील शपथ घेतली अशी त्याच्या विरुद्ध झालेली सुदर्शनाक आपयले त्याने आपयल्या म्हणल्यानंतर झालेले उद्देश तोच भीष्माक मारपाचो असं तर हे सांगून बाबा म्हणतात की धर्मरक्षणार्थ दुसरे पहिले करिष्ये वचनम तव ईश्वराची इच्छा धर्मरक्षणार्थ केवळ कर्तव्य म्हणून युद्ध केल्याने हे संचितात जायना आता हांगा एक विचारात घ्या केन्ना विराटाच्या ह्याच्यात एक 14 वर्ष वनवास नाही 12 वर्ष वनवास आहे एक अज्ञातवास 1 वर्षाचा असेल त्या अज्ञातवासामध्ये हे सगळे कौरव विराटाच्या राज्यात आशिल्ले ड्रेस बदलून चेंज करून तर त्यांना विराटावर कौरवांनी स्वारी केली आणि त्याचे पशुधन सगळे त्याने हे केले कौरवाने तर त्यांना तातूंत भीष्म आशिल्लो कर्ण आशिल्लो दुर्योधन आशिल्ले सगळे आशिल्ले त्या तर त्यांना ह्याने हो बृहंगडा म्हणून ह्याचे नर्तकीचे एक ड्रेस घेऊन आशिल्लो त्या ड्रेसमध्येच तो त्याने लढाई करून ह्या सगळ्यांचं अपमान केलो त्याने म्हणजे अपयश केलं त्यांना पराजय केलो त्यांचो हे पितामह कर्ण नंतर द्रोणाचार्य स्वतः गुरु सगळ्यांचं त्याने हे केले पराजय केले परंतु त्यांना मारपाचे प्रश्न नाशिल्लो ताका फक्त विराटाचे जे धन हे चोरून नेता आसात ते ताका वापस दिवपाचे ती देखील कृतज्ञता म्हणून की त्याच्या राज्यात ते ड्रेस बदलून असतात म्हणून त्यांचे ते धर्म झाले तो धर्मरक्षणार्थ त्यांचे धर्म क्षत्रियाचे धर्म म्हणजे ज्याचे अन्न खाता त्याचे म्हणून भीष्माचार्य सांगतात जन्मभर त्यांचे अन्न खाल्ले आसा कौरवांचे ते म्हणजे माझं रक्त देखील तसे झालेले आसा म्हणून म्हाका तशी बुद्धी जावना पण तो आता अर्जुनाच्या बाणामुळे माझे ते दूषित रक्त गेले आणि नवीन रक्त आले आणि नवीन रक्त म्हाका आता जाणीव करून देता असा की धर्म कशी असा हांव चुकलो काही हे भीष्माचार्यांनी नंतर कधी ते यूज होत आहे म्हणजे हे आम्ही आता हांगा धर्मरक्षणार्थ अर्जुनाच ते कर्म बंद असेल तर आता दुसरेच पॉईंट त्याच्यात हे सांगितलं असता अज्ञानी मनुष्य जो असतो मूर्ख म्हणजे ना अज्ञानी म्हणजे तो
हांवें केलें म्हूण मृता अभिमान मारता ताका ते फळाचे दोश भोगचेच पडटा. आता हांगा एक बाबा सांगता संचित कर्मातून मुक्त कसे व्हावे. तर हांगा कर्मयोगाद्वारे आपण आपले क्रियामान कर्म जे असतात त्यातून बंधनात हे करून बाहेर पडू शकता. भक्तियोगाद्वारे प्रारब्ध कर्म भोगून आम्ही त्यातून सुटका करून घेऊ शकता. पण संचित कर्मातून सुटका कशी करून घेऊ पाहिजे हे व्हेरी डिफिकल्ट. हे कळना. कळले म्हणजे कर्मयोग, राजयोग, भक्तियोग, वंचित हे जे असतात ह्यातून त्या पद्धतीने आम्ही बाहेर पडू शकता. पण संचित कर्मातून आम्ही बाहेर कसे पडचे हो प्रश्न महत्त्वाचा आहे. ह्याका बाबा सांगतात अनादी कालापासून अनेक जन्मातून जमा झालेली संचित कर्मे, ही कर्मे योग्य वेळेची वाट पाहत हळूहळू पक्क होत जातात. स्टेप बाय स्टेप वन आफ्टर अदर. एक गेलो की त्याच्यावर दुसरं आलं, दुसरं गेलं की तिसरं त्याच्या आलं, असे स्टेप बाय जातात. तो पुढे ती कर्म भोगून संपवल्याशिवाय जीवात्म्यास मोक्ष नाही. मोक्ष केव्हा मिळतो? कर्मबंधनातून मुक्त जातात त्यांना. आता प्रश्न असा बाबा केला असा ह्या कर्मबंधनातून आम्ही मुक्त कसे जातो हो प्रश्न असा. आता मध्ये आम्ही ते डिस्कशन केले ते का लिंक लागली म्हणून. पण प्रश्न हांगा हे असा प्राणा सांगतात ज्ञानयोगाद्वारे तुम्ही त्यातून मुक्त होऊ शकता. ज्ञानयोग. आता ह्यातून बाहेर पडण्याचा मार्ग ज्ञानयोग असा हो बाबा सांगतात. आता ते सांगतात कसे तर ज्ञानाग्नी केन्ना आमची खूप पेचता म्हणजे केन्ना आम्ही ज्ञानी जाता तेन्ना ऑटोमॅटिकली आमची विचार करण्याची प्रवृत्ती चेंज जाता. ट्रान्सफॉर्मेशन, स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशनाची भाग घेता आणि ती ऑटोमॅटिकली जशी वाढत जाता तशी तुमची अधर्मीय कृती करण्याची कृती कमी झाली जाता. रिड्यूस ॲज दिस इज गोईंग अप दिस विल गो डाऊन. म्हणून बाबा पुढे म्हणतात की ह्या आत्म्याक केन्ना जे जीवात्म्याक जे काय चुकीची कल्पना झाली असा की आम्ही जीवात्मा म्हणजे शरीरासक्ती असा, शरीर म्हणजे आत्मा हे चुकीचे असा. आत्मा कोण असा? तो जीवात्मा कित्या खातीर जालो? ताका भ्रमित जालो की आय एम ए जीवात्मा. म्हणून बाबा सांगता आत्मा जेन्ना मूळ स्वरूपाला विसरता. आता मूळ स्वरूप म्हणजे त्याच्या आत्म्याचे खंयचे? आत्म्याचे मूळ स्वरूप म्हणजे मुक्त आत्मा. मुक्त आत्मा म्हणजे कसं? म्हणजे आत्म्याचे दोन प्रकार असतात. एक बंधन आत्मा, एक मुक्त आत्मा. कोण कोणाचो असा पुढे सांगता तो कोण कोणाचे ना सगळे केन्ना ताका ते कोण ढुकलून देतात, बाहेर काढतात. ते बाहेर काढल्यानंतर तो आपली पोझिशन जीवात्मा किती सांगता आय एम ए जीवात्मा. पुढे तर ज्ञानी झाल्यानंतर आय एम नॉट जीवात्मा, आय एम परमात्मा, आत्मा, मुक्त आत्मा. म्हणून अज्ञानी आणि ज्ञानीतलो हो फरक असा. म्हणून बाबा म्हणता आता बाबा विचारता कर्माबद्दल तुम्ही इतके समजून घेतले. आता कर्माचा हेतू किती आहे? व्हॉट इज द ऑब्जेक्ट ऑफ द कर्म? एक सुंदर प्रश्न. हे सगळे बाकी लास्ट टायमात जाऊ ना इथले जाड लागले. माणूस कर्म कशासाठी करता बाबा विचारता. मनुष्य कर्म कित्याक करता? तर बाबाच सांगता जवळजवळ सर्वच कर्मे जी करतात ते स्वार्थासाठी. बाबाने सांगितलं जवळजवळ तुमचे 100 99.99 कर्म स्वार्थ. तुम्ही माझ्याकडे येता मागता तुमचे फेट हांव भाग्य हांव पळयता, प्रारब्ध पळयता. तुका प्रारब्धातून इतले तुझे क्रेडीट आसा, इतले तुका मेळपाचें आसा. परंतु ते सोडून तूं म्हाका बाबा माझ्या पुताक चांगली सर्वीस केन्ना मेळटली हे विचारता. इट्स अ मायनर थिंग यू आर आस्किंग. परंतु त्यामुळे कितें जाता तुझे आत्तापर्यंतचे कर्माचे जी हे आसा ती वाईप अप जाता. ते नुकसान कोणाचे? एक साध्या पुताक नोकरी जाय म्हणून तिका तूं म्हाका मागता पण तुज्यात हाज्यावर कितले की क्रेडीट आसा ती वाईप अप जाता. मागू नाका. बाबा सांगता काही मागू नाका. तुमकां कित्याक जाय तें म्हाका कळटा, म्हाका खबर आसता. तुम्ही कित्याक आयिल्ले आसा, तुमकां कित्याक जाय, खंयचे जाय, कशें जाय सगळें म्हाका कळटा. पण तुमकां तें दिवपाक तुमचे प्रारब्ध म्हाका चॅक करचे पडटा.
त्याचे त्याने मागले म्हणून याने दिले असे जाय ना ते प्रारब्ध चेक करचे पडतात. तरुण भारतातून येता असा नाही तो बाणासुराचे वाचता की ना त्यांना कृष्णाचे शिव विनंती करतात त्या बाणासुराक मारू नका म्हणून. आता प्रश्न असो असा आम्ही आत्ताच आम्ही स्टडी केल्ले असा की हे ठीक आहे तर ब्रह्मा विष्णू महेश कसे निर्माण झाले कोणी निर्माण केले आत्ताच आम्ही स्टडी केले. परब्रह्माने निर्माण केले म्हणजे कुणातून ते निर्माण झाले परब्रह्मातून म्हणजे तिन्ही परब्रह्मच असतात नाही मग ते दोघांच्यात कसले लढाईचे बाणासुराचे कृष्ण शिवन कृष्णाक सांगतात बाणासुराक मारू नका तो माझा आवडतो हे असं भक्त असं. कृष्ण म्हणतात बरे बरे म्हणतात त्याचे 1000 हात सगळे कापून उडेतात. त्याचे हात कापून गेल्यानंतर तो मेल्यासारखंच नाही 1000 हात असेल म्हणे त्याला हा चालेल. तर हे म्हणून हे असं समज म्हणतात कर्म हेतू किती असा तर बाबा सांगता मनुष्याचा अधिकारी कर्मात स्वार्थाची भूमिका असता. ज्यांना स्वार्थाची शक्यता दुरावते म्हणजे त्यांना स्वार्थ ना असे आमकां कळता त्यांना त्या कर्मात ढिलाई येतं. तुम्ही कित्याक करचे कर्म फायदो जायना मिळना म्हाका बाळ. हांव 18 वर्सां कुटपरतीत रावला बाबाने माझे कडेन एक कटाक सुद्दां घालूं ना आणि हो पैर आईल असा आणि पैर आयला आणि तो बाबाने ताका इंटरव्यू दिले आम्ही 18 वर्सां राहून आमकां मिळूं ना. आता हे जे विचार असतात हे ज्ञानीचे विचार असतात की अज्ञानीचे दिस इज इम्पॉर्टंट. जो ज्ञानी असा तो असं केन्नाच होता तो कित्याक म्हणटालो पूर्वजन्मापासून चालत आलेले असे जबरदस्त क्रेडिट त्याचे असतले ते क्रेडिटामुळे ताका ईश्वराने ताका हे दिले असा इमिजिएटली तो ज्ञानी विचार करतलो. आता मग तुम्ही कितें करूं जाय ताका म्हटल्यानंतर म्हाका सुद्दां तितले स्टँडर्ड आपण माझी भक्ती करूं जाय पुण्यकर्म करूं जाय सत्कर्म करूं जाय आणि त्याच्यासारखी म्हाका पोझिशन घेवपा जाय म्हणजे ताका त्याने गुरू मानले ताका ताचो द्वेष करूं नका. अज्ञानी केन्नाय द्वेष करतात ज्ञानी केन्नाय ताका गुरू मानून त्याचे ॲक्सेप्ट करतात. बाबाने एक हे सांगला एक साधू तपश्चर्या करपाक बसलो तपश्चर्या त्या वाटेने त्या अरण्यात त्या वाटेने हे होता नारद मुनी होतात. नारद मुनीक त्याने पहिले नमस्कार केले आणि तुम्ही आता खंय चालले. हांव आता वैकुंठात होता श्री नारायणाक भेटीसाठी तर माझे एक काम करता तुम्ही कसले काम तर तो सांगता नारायणाक तुम्ही विचारा हांव जे भक्ती करता आसा तपश्चर्या करता आसा त्यातून म्हाका मुक्ती केन्ना मेळटली. बरें म्हणटा हो नारद मुनी बरें म्हणटा कित्याक तर नारद मुनी तसो करचो ना त्याने बरें परत वापस येता तेन्ना तो मॅसेज घेवन येता आन्सर नारायणाचे. थंय वचून वैकुंठाक वता वैकुंठाक वचून तो सांगता अशें तो तपश्चर्या करता असो तो म्हणटा आसा ताका सांग तो ज्या झाडा खाली बसलेलो आसा तपश्चर्या करपाक त्या झाडाक कितले पान आसा ते सगळे पाने केन्ना घेतात तेन्ना तुका मुक्ती मेळटली. बरें म्हणटा तो कित्याक नारद मुनी कितें करतलो ताका मॅसेज दिवपाचें तर परत नारायणान अशें सांगलें अशें सांगल्या बरोबर ताका इतलो आनंद जाता तो आनंदात सबंद तो आपले दुःख बी सगळे विसरता सबंद आनंद स्वतः आपण देखील विसरता तो आय हे देखील त्याचे आता विसरता आय म्हणजे हांव ना हांव ब्रह्मच मग हांव मुक्त जातलो खुश जालो तो कसले दुस विचार ना दुःख विचार ना काय ना प्रसन्न झाले मन थोडे झाले मन क्लिअर उदासीन जे आता कठीण असं म्हणतात ते त्याची प्राप्ती झाली. तर तो म्हटलं आनंद नारद मुनी म्हणता नाचता कित्याक ना म्हटलं म्हाका मुक्ती मेळटलीच ह्याने सांगला. आता दुसरो अज्ञानी आसलो कित्याक सांगतलें प्रलया काळात मुक्ती मिळताच की तुका कितें आनी कितें त्रास कित्याक घेवपाक जाय. हो अज्ञानी दुसऱ्याक सांगतलो प्रलय काळात सगळ्याकूच मुक्ती मिळता त्याच्यात सुद्धा पण हो ज्ञानी एक ज्ञानी दुसऱ्या जाणां त्याने ॲक्सेप्ट केले की हांव मुक्त पावतो. तर त्यांना हे जे करतातून त्याचे आनंद पळ्याबरोबर वैकुंठातून सेवक येतात
आणि ताका सांगतात नारायणाने तुमका हे केले वैकुंठ परमिशन दिली तुमका मुक्त केले. तो म्हणता हां नारायणानं ते असे सांगितले असा आता जर का तुम्ही म्हाका वेळे तर नारायणाचे शब्द खोटे ठरतले. नारायणाचे शब्द खोटे ठरून जायना त्याचे खरे जाऊ म्हाका तसेच जाय ते पाणी जास्तपर्यंत आवडा. आता कितलं ज्ञानी तो त्याही मुक्त झालो. म्हणजे आनंद कसो असा आणि दुःख कशो असा म्हणून बाबा सांगता 99% सगळे स्वार्थच असतात. फेथ त्याचा पॉवरफुल असतो त्याच्यात त्याचा विश्वास आणि फेथ नारदांचे सांगण्यात फेथ त्याचे फार असलं म्हणजे सांगता त्याला म्हटलं ना दुसरो जो असता त्याचा पुढे मिळालेलो तोय असंच विचारलेला असता तर त्याका केन्ना सांगता तुका मुक्ती अजूनही मिळपाची ना अजून टाईम असा तो त्याका नीट सांगता. तो रडत बसता आता इतली आम्ही तपश्चर्या केली हे केली ते केली अशी हो आनंदाने नाचत असता. कितें जालें म्हाका मुक्ती मेळटली केन्ना मेळटली तो देता तेन्ना तो दिता तेन्ना पण तो दिता त्याच्या तोंडातून आयले असा म्हाका मुक्ती मेळटली. फॉर बिलीफ श्रद्धा तुमच्या श्रद्धेने तुमकां नारायणाने वर घेतले असं वर आणले घेतले असं. वॉट वी हॅव टू लर्न फ्रॉम दिस. 18 वर्षां हांव फुटपट्टी आणि 2 वर्षाचो असले सगळे विचार करचे ना. आमच्या कर्माप्रमाणे आमकां फल मिळतं. दुसऱ्याचे जर का आम्ही दोष काढत बसले तर आमचे डेबिट वाढता. क्रेडिट कमी जायना डेबिट वाढता नाहीतर त्यातून मायनस करून उडे म्हणून म्हणतात. इट इज नॉट सो. बेरीज वजाबाकीचा प्रश्न नाही. तर हे सांगून बाबा सांगतात खंत्या आता हे सांगून त्याचे इहलोकातील जीवित हे कर्माने बांधलेले असतात. कर्माने बांधलेले मनुष्य लोके प्रत्येक गोष्ट ही कर्माशी संबंधित असल्याने कर्म योग्य प्रकारे करणे आवश्यक असतं. आता ह्याच्या पुढे बाबा सांगतात खंच्या कर्मास योग्य कर्म आणि चांगले कर्म म्हणून जाय. प्रश्न विचार केले की बाबा बरोबर असं सगळ्या जगात म्हणतात. आता पण कर्माचा हेतू किती अजून विचारले हेतू समजून घेतले. मग आता दुसरा प्रश्न लगेच तो विचार करता का की खंचे कर्म योग्य आणि खंचे कर्म अयोग्य. हे म्हणतात एखाद्या कर्मात चांगले अथवा योग्य कर्म असे केन्ना म्हटले जातात. बाबा केलो प्रश्न एका कर्मास हे चांगले कर्म असा आणि हे वाईट कर्म असा असे केन्ना म्हटले जातात. वेन इट इज सेड तर बाबा सांगतात ह्यातून कर्माचे 2 प्रकार जातात. एक कल्याणकारी आणि दुसरे अकल्याणकारी. हे 2 भाग जातात. आता कल्याणकारी कर्माचे कल्याणकारी जे असतात ते कल्याणकारी जरी असले तरी त्या कर्माद्वारे अकल्याणही होऊ शकतं. मला जरा कॉम्प्लिकेटेड झाले. कल्याण आणि अकल्याण हे 2 भाग झाले. कल्याणातून असे असा की ते कल्याणाचे अकल्याणही जाऊ शकतं. आता कसे तर बाबा उदाहरण देतात कैकेयीने रामाक 14 वर्ष वनवासात धाडले. कित्या खातीर आपल्या पुतात राज्य मिळू जाय म्हणून. पण तो रामाक वनवास घडलो त्याचं कल्याण कोणाचं झालंय अहल्या जटायू नंतर हो छपरी हे सगळे मुक्ती मिळाली तो त्या जंगलात गेलो म्हणून. आणि दुसरे राटिका अहिल्या तांकां सुद्धा मुक्ती मिळाली त्याच्यामुळं. आणि कर्म अकल्याणकारी कसे जातात. गावातील दुष्ट विचार असलेले धनवान गावातील लोकांसाठी सार्वजनिक विहीर बांधतात. त्या सार्वजनिक विहीर बांधणे हे जरी सत्कर्म असले तरी त्यायोगे त्याचा स्वार्थी हेतू असा की नाही विचार करू आहे. त्यातून त्याचा हेतूतून खंयच्या कर्माचे योग्य कर्म म्हणजे आता हांगा कितें जालें कैकेयीचे जे कर्म आशिल्ले ते दोन्ही बाजूने यशस्वी झाले. अकल्याणकारी कसं झाले ते ह्याचा मृत्यू झालो
कल्याणकारी कसे झाले, त्यांना सगळं रावण वध झालं महत्त्वाचं आणि सगळ्यात मुक्ती मिळली त्यांना. परंतु ह्यांना अकल्याण म्हणजे कसे, तर विहीर बांधणे हे जरी सत्कर्म असले बाबा म्हणतात, तर त्यामागे त्याची स्वार्थी हेतू असल्यास ते कल्याणकारी कसे, अकल्याणकारी झाले ते. म्हणून बाबा म्हणतात कर्म करण्यामागे हेतू शुद्ध असावं असू आहे, म्हणजे कर्म शुद्ध असू आहे, त्यामागे निस्वार्थ सेवेची इच्छा असू आहे. निस्वार्थ सेवेची इच्छा म्हटल्यानंतर एक याद म्हणजे कुलकर्णी याद असा की ना, कुलकर्णी दर पौर्णिमे सत्यनारायण पूजा कित्या खातीर मना काही इच्छा ना, काही डिमांड ना, काही मागणे ना, दर पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा एकलोच आपण करता. कोणासाठी नाही, कसली अपेक्षा नाही, डिमांड ना, हे ना, काय ना, मन शांत राहतं. असे लोक सगळे मुक्ती पावल्यासारखेच नाही. प्रल्हादास नारायणाने दर्शन दिले त्याच्या दर्शन बोलणे, त्याच्याबरोबर बोलणे झालं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु शेवटी जाताना प्रल्हादात याने म्हटले, त्याचे एंड डाग झाले, त्यांना ते आकात आडले, वैकुंठाहून नारायणाने रथ जाणलं. त्यांना म्हटलं आता मका रथाची गरज किती का थंय कधी पोचू जाय हांगाच परत प्रत्येक जण जो ईश्वरच असा याची म्हाका जाणीव झाली असा. आता आम्ही सगळे मनुष्य ना, आम्ही ईश्वरच असा, हांव हांगाच नारायणाक मर्ज जाता. म्हणून ते रथावर बसूनच त्याने प्राण सोडला. वैकुंठापर्यंत वचपाची गरज ना, हांव नारायणच झालेले असा आता असं मर्ज नाही. ते कल्याण ज्ञानी असे विचार करत असतात, हे सांगता बाबा. हे सांगून बाबा म्हणतात एक महत्त्वाचं एक आता असा निष्क्रिय कर्म. आता आम्ही कर्माचे किती पडलेले, एक क्रियामान कर्म, दुसरे संचित कर्म, तिसरे हां, आणि चौथे आता निष्क्रिय कर्म. निष्क्रिय कर्म म्हणजे कसे, तुम्ही अर्थ समजून घेता. निष्क्रिय म्हणजे कसे, ज्यांना एखाद्या कार्यात आपण गुंतलेलं नसतं, निष्क्रिय, उगी बसून असं हांव कर्मच करणार ह्यामध्ये पण पडणं. ज्याप्रमाणे घडत असले कार्य व्यक्ती म्हणतात, एखादी व्यक्ती शांतपणे मौन धारण करून बसता बाबा म्हणतात, आणि म्हणतात आपण काही कर्म करणार. हे पाहून आम्ही जो दुसरं जो पळयता तो कितें म्हणटा, त्यावेळी हो क्रियाहीन आसा.